खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या, असं आहे ना, खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोळवणारा. झोपड्या तशाच ठेवायच्या आहेत, माड्या लोळवायच्या आहेत, असं त्या पहिल्या ओळीचा अर्थ होतो. परंतु वामनदादा काय म्हणतात, झोपड़ों में रहने वाले लोगों के, झोपड़ों में रहने वाले लोगों के लोगों के लोगों के, अरे ऊंचे ऊंचे नगर पैदा हो, अरे पैदा हो तो भी नुकसान. या विश्वातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, महान बुद्ध तत्वज्ञ संत कबीर, शिवनेरीच्या बुद्ध लेणीमध्ये ज्यांचा जन्म झाला असे छत्रपती शिवराय, वयाच्या 14व्या वर्षी, भलेही तो राजकारणावरचा ग्रंथ असावा असेल तरी देखील तथागत बुद्धाला राजकारणाच्या अंगानं कुठलीही नीती अपेक्षित आहे अशा पद्धतीचा संस्कृतमध्ये ज्यांनी ग्रंथ लिहिला असे छत्रपती संभाजीराजे, संत कबीर, सुभेदार रामजी आंबेडकर, माऊली भीमाई, अगदी अण्णाभाऊ साठेंपर्यंत आपले जे सर्व आदर्श आहेत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माऊली रमाई, या सर्वांना आधी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. तथागताच्या कालखंडापासून जे पूर्वीचे सर्व भिक्खू संघ आहे, भिक्खुणी संघ आहे, ज्यांच्या माध्यमातून तथागताचा विचार अगदी वामनदादाच्या लेखणीतून प्रसवतो आहे, अशा भिक्खुणी संघाला, भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो. वामनदादा कर्डकांच्या पूर्वीची जी शाहीर मंडळी आहे, वामनदादा असं म्हणतात की मी भाऊ फक्कड, केरूजी शाहीर केरूजी घेगडे, शाहीर भीमरावजी कर्डक यांच्या पायाची पायधूळ देखील नाही अशा त्या आपल्या पूर्वीच्या सर्व शाहिरांना, कलावंतांना, त्यांना देखील मी त्रिवार वंदन करतो. वामनदादांच्या कालखंडातील वामनदादाचे समकालीन शाहीर, कवी, कलावंत, कार्यकर्ते या सगळ्यांना देखील मी वंदन करतो. वामनदादांच्या नंतर हा वारसा त्याच ताकदीनं पुढे गेला पाहिजे असं स्वरांजली कला क्रीडा मंच भोसरी आणि पिंपरी चिंचवड शहराला वाटतंय. आणि या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव प्रकाश आहे. एवढंच नाही तर ते यशवंत देखील आहे. बरं, अजून कमी म्हणून की काय, शेवटी डोळस आहे. डोळस म्हणजे सम्यक दृष्टी असलेला प्रकाश. असा सम्यक दृष्टी लाभलेला माणूस म्हणजे मी फक्त त्या दिवशी एक 3-4 मिनिट बोललो आणि असं मला वाटलं की यांचं माझं किती पूर्वीची मैत्री आमची, इतकं छान, व मी अध्यक्ष आहे वगैरे असं काही नव्हतं त्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि स्वरामध्ये सुद्धा फोनवरून बोललो ते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डोळस सर, त्यांचा व्हिडिओ बघितला. या कार्यक्रमाच्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्यासाठी एक व्हिडिओ यूट्यूबवरती आहे आणि त्याच्यामध्ये डोळस सरांच्या बाजूला आमच्या साधनाताई मेश्राम आहे. काय सुंदर आहे आवाज त्यांचा. भीम माझा लढे देत होता, मला समतेकडे नेत होता. अतिशय सुंदर. अभिनंदन ताई तुमचं. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर देवानंद उबाळे साहेब आहेत, IAS भारत सरकारचे. शाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या नावाची आठवण व्हावी, त्यांचे नातेवाईक आहेत असे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असलेले आदरणीय अण्णासाहेब आहेत, उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. किरण गायकवाड साहेब आहेत, सुलक्षणाताई शिलवंत नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपाच्या. आमची भेट झाली MD इंगोले साहेबांची आंबेजोगाईच्या कार्यक्रमात असे आमचे MD इंगोले साहेब. या ठिकाणी तरुण मुलांनी आपला जॉब सांभाळून, आपली नोकरी सांभाळून कशा पद्धतीनं चळवळीचं काम करता येऊ शकतं याचं एक उदाहरण या ठिकाणी आहे आणि त्याचं नाव आहे राहुल. सिद्धार्थ गौतमाचा तो राहुल आहे. राहुल खांडेकर, बहुजन संघटकचे. आजचा कार्यक्रम ते लाईव्ह करतात म्हणून मी तेवढ्यासाठी त्यांचं नाव नाही घेतलं इथे. यापूर्वी
बहुजन संघटकच्या द्वारा महाकवी वामनदादा कर्डकांच्या सहवासात आलेली जेवढी काही जुनी जाणती माणसं आहेत या सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत। मी व्यक्तिशः राहुल तुम्हाला बोललो होतो, परंतु या मंचावरून तुम्हाला पुन्हा तुमच्यावरती तो भार टाकतो आहे की तो जो काही डिजिटल दस्तऐवज आहे तो पुस्तक रूपात त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, फार महत्वाचा मुलाच्या त्या आठवणी आहेत, पुढच्या पिढीसाठी तो एक फार मोठा डॉक्युमेंटेशन होणार आहे। या ठिकाणी समृद्धी असेल, खरं तर शिंद्यांच्या क्रांतीनं मंजुळाच्या हातातला विळा हिसकून घेतला आणि चांगला पाजळून काढलाय आणि आता वामनदादाचा संघ लुळा पडणार नाही अशी खात्री देखील तिने आपल्या वतीने दिली आहे। आणि हे या पिढीच्या मला असं आठवलं दादा की वामनदादाची लहानशी मीरा छोटी फार लहान वयातच मरण पावली आणि कदाचित ती या वयात असती तर वामनदादांनी तिला डोळे भरून असं ऐकलं असतं की मीरा मरण पावली। मी त्याला पाहत होतो, मला त्या मीराची आठवण येत होती। या ठिकाणी राजेंद्र वागचौरे साहेब आहेत गायक, फार सुंदर गाणं म्हटलं त्यांनी, मी इथे चूक काढण्यासाठी उभा नाही, वामनदादावरती छोटंसं काम करतो आणि ते गाणं इतकं सुंदर आहे, मी वादळ वारा कुणालाही भावेल असं ते गाणं आहे आणि ते गाणं महाराष्ट्रामध्ये वागचौरे दादा, मी आपली क्षमा मागतो, आपण वामनदादाला दुरुस्त केलं पाहिजे। ते वामनदादाला खूप राग आला असता, काना मात्रा उकार जरी बदलला तरी त्या गाण्याचा आशय बदलतो, इथे सगळीच्या सगळी ओळ बदलली वामनदादांची। आणि हे महाराष्ट्रामध्ये नांदेडच्या कार्यक्रमात झालं, MD इंगोले सर आपल्या अंमलबजावणीच्या कार्यक्रमात झालं। वामनदादानं बाबासाहेबांची फिलॉसॉफी मांडताना जशी यांच्याकडे सम्यक दृष्टी आहे तशी सम्यक स्मृती ठेवून बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला जराशीही इजा पोहोचणार नाही अशा पद्धतीने आपली गाणी लिहिली। आता हे गाणं जे सादर झालं आपण यात दुरुस्ती करावी अशी माझी विनंती आहे, कारण वामनदादाचं मूळ गाणं लोकांपुढे गायला गेलं पाहिजे। गाण्याची ओळ पहिली म्हटल्या गेली, खरं म्हणजे ते आमचे बंधू आहेत दाढीपट्टीत अनिरुद्ध वनकर दादाला ते फेमस केले, ते रूढ केले, त्यांनी देखील ते क्षमा मागून आमचं बोलणं झालं की आता मी तसं गाणार नाही, परंतु तोपर्यंत खूप ते समजत गेलं। काय म्हटलंय, खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या, असं आहे ना, खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोळवणारा, झोपड्या तशाच ठेवायच्या आहेत, माड्या लोळवायच्या आहेत, असं त्या पहिल्या ओळीचा अर्थ होतो। परंतु वामनदादा काय म्हणतात, झोपड़ों में रहने वाले लोगों के अरे ऊंचे ऊंचे नगर पैदा हो, अरे पैदा हो तो भी नगर पैदा हो, आम्हाला झोपड्या नाही तशाच ठेवायच्या। मग दादाने काय केलं, रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळवणारा, रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळवणारा, मी वादळ वारा, रक्त पिणारे शोषण करणारे आमचे कुणाला आहे तिकडे, शोषण करणाऱ्या वाड्यांना उद्ध्वस्त करायचा आहे आणि जी शोषण करणारी व्यवस्था झोपडीची माडीच होऊ देत नाही तिला उघडून फेकायचं आहे। म्हणून वामनदादाला गाताना सगळ्या कवी कलावंतांनी ते भान ठेवलं पाहिजे अशी माझी एक विनम्र विनंती आहे। तुम्ही फार सुंदर आवाज आहे, आता तीच ओळ पुढच्या कार्यक्रमात अशी म्हटली की तुम्ही तर वामनदादा पाठी बघून माझ्याकडे बघा पाहत होते, वामनदादा अरे पाय रे बा काय चाललं बाप्पा मला जायचं यवतमाळ आहे सोडतील तर बरं, त्यांनी विचार केला की डोळसर आहेत सगळे, श्यामदादा आहे, सगळी मंडळी आहे राहुल पासून सगळी, आणि या पद्धतीनं खरं म्हणजे या सभागृहामध्ये वामनदादा कर्डकांच्या अंगाने हा जो काही प्रवास चालला ते जास्त खोलात जात नाही। आमचे सासरे बसलेले आहेत या ठिकाणी, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे माजी शिक्षण अधिकारी आदरणीय VP पाटील साहेब, यवतमाळचे अजून एक व्यक्ती फार मोठी व्यक्ती या ठिकाणी बसलेली आहे। मी सगळं ज्या पाठीपुऱ्यामधनं राजानंद गडपाले साहेबांना बाबासाहेबांनी सिग्नेचर दिली, सही दिली त्या कार्यक्रमामध्ये, त्या पाठीपुऱ्याच्या वस्तीतले रवींद्र टेंभुर्णे साहेब इथे आहेत, ते माझे मोठे भाऊ आहेत, आता वहिनी पण आहेत, आमच्या ताई पण आहेत। त्यांचे वडील दीक्षाभूमीच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांना जे 30-35 लोकांचं समता सैनिकांचं कवच होतं त्यामध्ये रवींद्र टेंभुर्णे साहेबांचे वडील बाळारामजी टेंभुर्णे हे एक होते आणि ते देखील या सभागृहात आहेत, अनेक लोक आहेत।
माझी सहचारण या ठिकाणी जी वामनदादा कर्डकांचं प्रकाशनाच्या संदर्भामध्ये प्रकाशनाचा भार उचलला आहे, असे सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. मी आता खरं म्हणजे तुम्हाला डबल काम आहे सर. म्हणजे वामनदादा कर्डकांचा हा प्रोजेक्ट एकूण 16 खंडाचा आहे. मी श्यामदादाला बोललो होतो, श्याम तरुण सरांना, की माझा सत्कार करू नका, मला भाषणासाठी बोलवा फक्त. तुम्हाला डबल काम पडेल, कारण आज 5च खंड झाले, अजून 11 आहेत. 16 व्हॉल्यूम झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक खर्च, डबल खर्च आहे, तेवढं ते करावं लागेल. आता सत्काराच्या बद्दलच्या सगळ्या भावना आपल्या अविनम्रपणे त्या स्वीकारतो तो सत्कार. मात्र धम्मपदातली एक गाथा आहे, कोनु हासो किमानंदो, कोनु हासो किमानंदो निच्चन पज्जलिते सती, अंधकारेन ओनद्धा पतिपन न गवे सकते. कोनु हासो, अरे कशासाठी हसतो आहेस? किमानंदो, कसले आनंद उत्सव साजरे करत आहेत? आपल्या या सगळ्या आंबेडकरवादी परिसराला, संविधानाच्या या सगळ्या परिसराला प्रतिक्रांती चहुदिशेनं जाळत सुटली आहे. आणि अशा वेळेला सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी तू प्रतिक्रांतीला सामर्थ्यानं सामोरं का जात नाहीस, असा आशय माझ्या डोक्यात आहे. हा सत्कार स्वीकारत असताना सत्कार झाला की म्हणजे जीवनाचा गौरव नाही झाला. जीवनाचा गौरव काय गौरव आहे? वामनदादाच्या जन्माच्या जागेवरती उकिरडा, वामनदादाच्या जन्माच्या जागेवरती उकिरडा. तो उकिरडा साफ करून आम्ही ते चरित्र काळामध्ये टाकलाय सगळं, आणि त्यांच्यावरती काम करताना आम्ही पुरस्कार कसा स्वीकारायचा ही वेदना देखील या ठिकाणी बोलून दाखवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हा सत्कार स्वीकारत असताना मी नेहमी म्हणतो, मी जे काही 5 खंड प्रकाशित केले, हे 5 खंड मी प्रकाशित केले, परंतु प्रकाशित का कसे झाले? अहमदनगरचे वामनदादा कर्डक लिहित आहेत की माझे अहमदनगरचे बंधू माधवराव गायकवाड, सुनीताताई गायकवाड यांनी जर माझी पांगलेली, महाराष्ट्रभर पांगलेली, विखुरलेली 2500 गीतं एकत्रित करून, संग्रहित करून ठेवली नसती, तर उद्या वामन कुणालाच वाचायला मिळाला नसता. आणि म्हणून हा जो काही माझा सत्कार आपण आज केला आहे, हा सत्कार मला आईवडील मिळाले, नवे आईवडील मिळाले अहमदनगरचे. माझं काहीच नातं नाही, ओळख नाही, पाळख नाही. 2500 गाणी विश्वासानं माझ्यावरती दिली. आम्ही सगळं साहित्य तथागताच्या बुद्धाच्या मूर्तीच्या समोर घरी ठेवलं, आणि ज्या निष्ठेनं त्या गायकवाड परिवारानं हे सगळं जमा केलेलं आहे, आणि ज्या ऑनेस्टीनं, बाबासाहेबांनी एक शब्द वापरलाय प्रामाणिकपणाच्या सोबत, इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी. म्हणजे आता मी प्रामाणिक आहे, इंगोले सर, मी प्रामाणिक आहे, पण मलाच माहित असतं की मी किती प्रामाणिक आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी शब्द वापरला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी. बौद्धिक स्तरावरची जी प्रामाणिकता आहे, ती प्रामाणिकता जपल्यामुळं 6 दशक 1943 पासून 2004 पर्यंत ती प्रामाणिकता वामनदादांनी जपली. आणि त्याच ऑनेस्टीने हे काम झालं पाहिजे, असा सगळा हा प्रवास आहे. तो या ठिकाणी हा पुरस्कार मी अहमदनगरचे माधवराव गायकवाड आणि आमच्या आई सुनीताताई माधवराव गायकवाड यांना समर्पित करतो. बीडला, मग उल्लेख केला, बीडला या मानपत्रात आहे 25,000 रुपये रोख पुरस्कार होता. तुळशी ती संस्था आहे तिथे, रोडे साहेबांचे, प्रदीप रोडे साहेबांनी त्यांना म्हणाला की मला पुरस्कार नाही पाहिजे. माधवराव गायकवाडांना जर तुम्ही बोलवत असाल आणि त्यांना ते सगळं देत असाल, मला 1 रुपया नको, तर मी कार्यक्रमाला येतो, अदरवाईज देणार नाही. हे मोठेपण सांगण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत नाही. म्हणजे जुन्या पिढीनं जे काम केलं, म्हणजे माधवराव गायकवाडांचं नाव उद्या शिल्लक लक्षात राहणार नाही लोकांच्या, पण त्यांनी हे जतन केलं नसतं तर आज हे पुढे आलं नसतं. आणि म्हणून हा जो सत्कार आहे तो मी त्यांना समर्पित करतो आहे. या ठिकाणी वामनदादा कर्डकांच्या संदर्भानं बोलायचं झालं तर वामनदादाला समजण्यासाठी आधी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजली पाहिजे. मी फक्त 1-2-3 उदाहरण सांगतो आधी बाबासाहेबांच्या संदर्भातली, आणि मग वामनदादांकडे येतो आहे. कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकवी वामनदादा कर्डकांचे महानायक आहेत. त्यांच्या काव्याचे, त्यांच्या प्रतिभेचे प्रेरणास्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्त्रोत आहे म्हणजे काय, तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे समग्र चिंतन आहे, समग्र तत्वज्ञान आहे, हे वामनदादांसाठीची ती प्रेरणा आहे. आणि वामनदादांच्या गीतांमधनं ते कसं प्रवाहित होतं मी त्यावरती नंतर बोलतो आहे. परंतु त्याआधी बाबासाहेबांच्या संदर्भाने 2 उदाहरणं सांगतो. आधी
की महाकवी वामनदादा कर्डकांच्या महानायकाच्या प्रतिभेचा आवाका कसा होता हे समजून घेण्यासाठी म्हणून दोन उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण आहे बर्ट्रांड रसेलचं, मी जास्त त्यात खोलात जाणार नाही. बाबासाहेब एम ए चाललाय बाबासाहेबांचं आणि पीएचडीच्या आधीची ती अवस्था आहे. 1915 साली एन्शियंट इंडियन कॉमर्स, प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर बाबासाहेबांनी प्रबंध लिहिला. नंतर ईस्ट इंडिया कंपनी, प्रशासन आणि अर्थनीती याच्यावरती काम केलं. आणि या मधल्या कालखंडामध्ये पहिल्या महायुद्धावरती बर्ट्रांड रसेल या जगातल्या थोर तत्वज्ञ आहे त्याचं पुस्तक आलं, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन वॉर बुक 1916 बाय मिस्टर बर्ट्रांड रसेल. आता बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला शिकत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रसेलच्या त्या पुस्तकावरती समीक्षा लिहिली विद्यार्थी दशेमध्ये असताना. खरं म्हणजे आता आम्ही म्हणजे या प्राध्यापक डॉक्टर काय म्हणतात, हे लिहिताना एखादा अर्ज जरी लिहायचं ना, एकदा दोनदा तीनदा फोडावं लागतंय ते. बाबासाहेब शिकत असताना रसेलच्या पुस्तकावरती समीक्षा लिहिली आणि ही समीक्षा डॉक्टर आंबेडकर क्रिटिक्स मिस्टर रसेल अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी 1917 महाराष्ट्र राज्य शासनानं जे बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेसचं सगळं जे साहित्य प्रकाशित केलेलं आहे, पहिल्या खंडामध्ये परिशिष्टामध्ये बाबासाहेबांची रसेलच्या त्या पुस्तकावरची ही समीक्षा तिथं आली आहे. आता ही समीक्षा ज्यावेळेला लिहिली, बाबासाहेबांचं वय 24-25 वर्षाचं, 23-24 वर्षाचं आहे हार्डली, आणि रसेलचं वय आहे, बर्ट्रांड रसेलचं 45 वर्षांचं. समीक्षा वर्तमानपत्रात आली. रसेल संपादकाला फोन करतात की मिस्टर हे कोण आहे, भीमराव आंबेडकर, बी आर आंबेडकर कोण आहे ते सांगतात. संपादक भारतातले आहेत. मग कुठे भेटतील? कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये. मला हे म्हणायचं की 25 वर्षाचे तरुण भीमराव रसेलच्या तत्वज्ञानाला चॅलेंज करतात. खरं म्हणजे पहिल्या महायुद्धाचं युद्धावर पुस्तक आलं आणि रसेलच्या पुस्तकामध्ये असा सिद्धांत मांडतात की बा जगात युद्ध होऊ नये यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. तर त्यांनी एक सिद्धांत मांडला की आम्ही समाजामध्ये, सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह इम्पल्स तयार करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेब त्या समीक्षेमध्ये म्हणतात की तुम्ही तर म्हटलंय की पॉझिटिव्ह इम्पल्स समाजामध्ये तयार करतात, पण तुमच्याकडे मॉडेल काय आहे. आणि बाबासाहेब इनडायरेक्टली रेफरन्स देतात की आमच्या पूर्वेकडे मॉडेल आहे की जे 10वीच्या सत्कारात भेटलं होतं केळुसकर गुरुजींच्या हाताने. मी या घटनेचा असा अर्थ लावतो माहितीये का, 2500 केळुसकर गुरुजीच्या हाताने तथागत आले आहेत बाबासाहेबांकडे. म्हणजे चारिका करत 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 2500 वर्ष तथागत आलेत केळुसकरांच्या घरी आणि म्हणाले की चला रामजीच्या लेखाचा सत्कार आहे, आपण तिथे जाऊ. तर हे रसेलला तिथे पर्याय दिला. आणि या पुस्तकाचं जे टायटल आहे रसेलच्या रिकन्स्ट्रक्शन, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन. आता हा शब्द वामनदादाच्या गाण्याकडे येत असताना एक थांबा घेतो बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामध्ये. बाबासाहेबांनी बुद्धा आणि धम्मा लिहिताना म्हटलं की बा आपल्या धम्माचं ध्येय काय आहे, टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड. जगाची पुनर्बांधणी करायची आहे आणि कशाच्या आधाराने करायची आहे, तथागताच्या तत्वज्ञानाच्या आधाराने. हा संदर्भ. आणि तिकडे बाबासाहेब काय काय म्हणतायत आणि वामनदादा ते पकडतायत. आणि मग वामनदादा लिहून जातात रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटीच्या निमित्तानं, भीमाच्या भाकरीचे आम्ही इमान राखू, भीमाचे रान राखू, भीमाचे रान राखू. नवे निर्माण, रिकन्स्ट्रक्शन, नवे निर्माण वामन भीमाचे दान आहे, आम्ही हे दान राखू, आम्ही हे दान राखू, भीमाचे रान राखू. हा झाला रसेलचा विषय. दुसरा विषय जॉन मेनियर्ड केन्स. मला हे सांगायचं की वामनदादाच्या महानायकाच्या प्रतिभेचा आवाका कसा आहे. ब्रिटिशांचं अर्थशास्त्रातलं दैवत जॉन मेनियर्ड केन्स, त्याच्या भोवती सगळं जगातलं अर्थशास्त्र फिरताय. आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी ज्या ग्रंथावरती बाबासाहेबांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, त्या जॉन मेनियर्ड केन्सचे सगळे सिद्धांत बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथात फोडून काढतात त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये. आमची पुण्याकडची बरीच मंडळी बाबासाहेबांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं असं म्हणतात. ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्या देशावरती, भारतावरती. बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जातात. ब्रिटिशांच्या गाईडच्या अंडर आपलं प्रॉब्लेम ऑफ रुपीचं काम चाललंय. ब्रिटिशांचं विद्यापीठ, ब्रिटिशांचं दैवत, आणि त्या दैवताला आपल्या पुस्तकात फोडून काढतायत. तोपर्यंत बाबासाहेबांच्या पाठीमागे सुभेदार रामजी आंबेडकर बाबा पण राहिले नाहीत.
तोपर्यंत शाहू महाराज पण नाही आहे, सयाजीराव गायकवाड महाराज पण नाही आहेत जवळपास 1923ला, आणि सगळं खोडून काढलंय. आणि त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीजचा पहिल्या म्हणजे ही दुरुस्ती करण्याच्या आधी समारोपामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं होती की दे आर बास्टर्ड्स अँड काउवर्ड्स असं लिहिलं होतं. कोण? ब्रिटिशांच्या त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या इथे आपला पीएचडीचा प्रबंध सादर करायचा, डीएससीचा प्रबंध माफ करा, डीएससीचा प्रबंध सादर करायचा प्रॉब्लेम ऑफ रुपीवरचा. गाईडचा बाबासाहेबांना निरोप जातो, कारण 2-3 महिन्याचा अवधी होता म्हणून तो डीएससीचा प्रबंध सादर करून हा प्रबंध आपण जर्मन भाषेत केला पाहिजे म्हणून बाबासाहेब जर्मनीला गेले आहेत. आणि डीएससीचे मार्गदर्शक बाबासाहेबांना निरोप देत आहेत की वापस या, तुमचा हा प्रबंध स्वीकारला जाणार नाही, याच्यात असं असं झालेलं आहे. आणि मग तिथे वायवा होतं बाबासाहेबांचा पीएचडीचा, त्याच्या खोलात जात नाही, सगळे जाणकार मंडळी आहेत. सगळ्या जॉन मेनियार्ड केन सारखा जो अर्थशास्त्रज्ञ आहे त्याच्या तोडीचे 6 रेफरीज वायवा घेण्यासाठी बसले आहेत. आणि सगळ्यांनी आधीच ते वाचून काढल्याने सगळ्यांनी ठरवलं की बाबासाहेबांचा हा प्रबंध रिजेक्ट करायचा. आणि सगळ्या अंगाचे प्रश्न विचारतात आणि शेवटी त्या भाषेवरती येतं की बास्टर्ड्स अँड काउवर्ड्स. बाबासाहेबांच्याकडे ते ब्रिटिशांची डिक्शनरी आहे आणि बाबासाहेब म्हणतात काउवर्ड्स म्हणजे कुठल्याही प्रकारची दया मया न दाखवता रानटीपणानं लूट करणारे लोक. अशा पद्धतीनं रानटीपणानं लूट करणारे जे लोक आहेत, हा तुमच्या या डिक्शनरीमध्ये अर्थ आहे. तुम्ही ब्रिटिशांनी आमच्या भारताची कशा पद्धतीनं लूट केली, जशा पद्धतीनं या शब्दाच्या ऐवजी दुसरा पर्यायी शब्द असेल तर तो मला सुचवा. आणि बाबासाहेब उठतात की नाही मला माहित आहे, ठाऊक आहे की तुम्ही याला मान्यता देणार नाही, मी माझ्या देशात जाईन, हा माझा प्रबंध प्रकाशित करेल. वामनदादांचे महानायकांची जी प्रतिभा, प्रज्ञा आणि मनोधैर्य आहे, मनोबल आहे, सब बलंग, आपण साधारणतः दम्म बलंग जिनाती म्हणतो. बाबासाहेबांच्या संदर्भात आम्हाला हे म्हटलं पाहिजे की सब बलंग मनोबलंग जिनाती. आणि मग गाईडच्या मध्यस्थीनं ते काउवर्ड्स आणि ते जे शब्द आर थोडे ते सॉफ्ट केले जातात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होते. मला हे सांगायचं आहे की रसेलला हादरवून सोडणारे बाबासाहेब आंबेडकर, ब्रिटिशांच्या तत्वज्ञानातले सगळ्यांना हलवून सोडणारे बाबासाहेब, अशा बाबासाहेबांना निरक्षर असलेल्या वामनदादाला आपल्या शब्दात पकडणं, नेमकं बाबासाहेबाला काय म्हणायचं आहे? गाव खेड्यातल्या निरक्षर माझ्या माय मावल्यांना, बांधवांना बाबासाहेबांचा सांगावा सोप्या शब्दात. चिमणी कसं आपल्या त्या लेकरांना हार दाना मऊ मऊ लुसलुशीत करून देते, तर बाबासाहेबांना पकडायचं आहे आपल्या प्रतिभेमध्ये, कवितेमध्ये, 2 ओळीमध्ये. तर अशा या वामन तबाजी कर्णकांची काव्य प्रतिभा किती थोडीची असेल. आम्हाला नाही पकडतायत बाबासाहेबांना शब्दांमध्ये. निरक्षर असलेला माणूस आणि वामनदादांना शब्दांमध्ये पकडतात. आता अलीकडे मागे 2024ला ऑक्टोबरमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे बरं का. मराठी भाषा अभिजात, अभिजात मग दुसरा शब्द पर्याय नव्हतो, मग बहुजात. अभिजात आणि बहुजात. अभिजात मध्ये नको तिथे अनुस्वार खूप येतात, मी ते कुठे कुठे ठेवणार सुद्धा नाही. पळीने तुमको पण घ्यायचं नाही आपल्याला, कारण ते आपल्या वाट्याला येऊ दिलं नाही, गंधही नाही. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रगड्या समाजाचं काय. तर ही जी काही मराठी आहे, ही मराठी कुठून येते? ही मारहराठी आहे. सिंधूच्या आपल्या मूळ पूर्वजांची मारहराठी आहे. मार अंकी आपल्या पूर्वजांची लिपी होती. आमचे बुलढाण्याचे शिक्षक आहेत रवींद्र इंगळे चावरेकर साहेबांची मोठे मोठे वॉल्यूम्स येतात. जगातल्या सगळ्या लिपी, सगळ्या बरं का, अतिशयोक्तीने त्यांनी प्रूफ सहित दिला आहे. जगातल्या सगळ्या लिपी, नांदेडकर या ठिकाणी उल्लेख झाला. नांदेडचे येवले म्हणून प्रकाशक आहेत, त्यांनी प्रकाशित केला आहे सिंधू भाषा आणि भारतीय भाषांचा इतिहास आणि जगातल्या सगळ्या लिपी. दुसरं पुस्तक आलंय सिंधू ते बुद्ध. तिसरं पुस्तक आलंय बुद्धाची हस्तमुद्रा, 650-700 पानाची आहे. इंगोले सर, डोळस सर, सिंधू ते बुद्ध या पुस्तकामध्ये काय आहे माहिती का?
आम्हाला तर तेवढंच माहित होतं की रामायणामध्ये बुद्धाचा उल्लेख येतो, शिव्या येतात, महाभारताच्या शांती पर्वातही दिसतंय. वेदामध्ये अशा ऋचा आहेत. बौद्ध श्रमणांना, बौद्ध राजांना त्यांचा विनाश करा, बौद्धांची स्तूप, बौद्धांचे चैत्य, ह्या ऋचा आहेत बरं का, वेदातल्या ह्या ऋचा आहेत. कशा पद्धतीनं बुद्धाला विष्णूचा अवतार कसा करायचा आहे ह्या ऋचा आहेत. याचा अर्थ काय होतो की बुद्धोत्तर काळामध्ये हे सगळं लिहिल्या गेलेलं आहे. आम्हाला इतकं सांगितलं होतं फार प्राचीन आहे, फार प्राचीन आहे, फार प्राचीन आहे. फार मधलं अंतर केलं, 2 शब्द फार तुला लांब जाते मागे. तर हे अंतर पुसण्याचं काम वामनदादांची प्रतिभा करते. मी तो वेगळा विषय आहे. मला मराठीबद्दल बोलायचं होतं की वामनदादा मराठीबद्दल काय म्हणतात. करू प्रणाम आधी या मराठी मातीला, देवमान दुजा त्या महार जातीला. करू प्रणाम आधी या मराठी मातीला, देवमान दुजा त्या महार जातीला. भिडली जी अखंड संकटाच्या छातीला, विसरू कसे बरे थोर त्या जमातीला. खरा लढणारा थोर तो जथा, ओ भीम जन्माची ऐका कथा. 1954 पुरंदर स्टेडियम वरती बाबासाहेबांनी आपल्या महार जातीचे आभार मानलेले आहेत. आणि हे आभार मानताना सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलंय की भाई महार हा शब्द वापरून जातीचा उल्लेख करतात तर लोक माझ्यावर आरोप करतील, परंतु महार रणशूर आहेत, लढवय्ये आहेत, इमानदार आहेत, निष्ठावान आहेत, ते संघर्ष करू शकतात, ते त्याग करू शकतात. अशा त्या महाराजांच्या पैकी आमचा तबाजी कर्डकांचा, देशवंडीचा, दिसोंडीचा मुलगा, निरक्षर मुलगा वामन कर्डक. हे सगळं बाबासाहेबांना काय म्हणायचं ते इकडे आणताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाला प्रियंबल दिलाय. असंच प्रियंबल साहित्य वर्तुळाला दिलाय, साहित्याच्या अंगाने. त्यातले काही कोटेशन मी वाचतो, ते यासाठी वाचतो की आमच्यासारख्या प्राध्यापकांनी, शिक्षकांनी ते वाचलंय, पण आम्ही ते कोटेशन काळजीपूर्वक ग्रहण केले नाही, त्याच्यावर अनुसरण केलं नाही. वामनदादानं मात्र पक्क ऐकलं आणि बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे साहित्याच्या अंगानं त्या मार्गाने ते पुढे जाते. त्यासाठी मी साहित्याच्या क्षेत्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे प्रियंबल आहे. गोष्ट आहे नागपूरची. तो जो संघ पडलाय लुळा, आता मात्र आमचा लुळा पडला म्हणून तो मोठा झाला. शत्रू कधीच नव्हता मोठा, आम्हीच कमजोर पडलो रे. समोरचा मोठा कधी होतो, ताकदवान कधी होतो, आमचं बळ थोडं हलकं पडतंय म्हणून. अशा नागपूरच्या विदर्भ साहित्य संघामध्ये खरं म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचं नुकतंच उद्घाटन केलं होतं. आणि तरुण भारताचे माडखोलकर, गजानन माडखोलकर आणि नारा शेंडे यांनी बाबासाहेबांना विनंती केली की आमच्या साहित्य संघाला भेट द्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मे 1954 दुपारी 4 वाजता भेट दिली तिथे. आणि बाबासाहेब हा सगळा तपशील आहे ना, नारा शेंडे यांनी लिहिलेलं दलितांचं जग, वेदना आणि शिष्टाई या पुस्तकामध्ये हा सगळा तपशील आलेला आहे. त्यातले साहित्याच्या अंगाचे 2 कोटेशन छोटे छोटे मी तुमच्या समोर ठेवतो, कारण इथे लिहिणारी जाणकार सगळी मंडळी आहे. काय अपेक्षित आहे बाबासाहेब आंबेडकर कुणाला सांगतात, विदर्भ साहित्य संघातल्या त्या माणसांना सगळ्यांना सांगतात. पर्यायाने ते राष्ट्राला, भारताला आमचं साहित्य कुण्या दिशेने गेलं पाहिजे हे सांगतात. त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की आज समाज जीवन, तर म्हणजे 2 मे 1954 लिहिलेलं वाक्य, म्हटलेलं वाक्य आता या कालखंडात किती लागू होतोय बघा. आज समाज जीवन आणि राष्ट्र जीवन प्रगत होणारं साहित्यशास्त्र निर्माण होत नाही. आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची आणि बंधुत्वाची नितांत गरज आहे. एकात्मता आणि बंधुता हा आपल्या राष्ट्राचा गाभा ठरला पाहिजे, त्याशिवाय प्रबल संघशक्ती निर्माण होणार नाही. म्हणून साहित्य कलेतूनही मानवतावादी शास्त्र निर्माण होणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी साहित्य क्षेत्रामध्ये राष्ट्रोपयोगी क्रांतीची लाट उसळली पाहिजे. आपण आपल्या जीवनाकडे, कर्तव्य धर्माकडे आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत आहोत. थोडे अंतर्मुख होऊन विचार केला तर आपली जीवनमूल्य आणि सांस्कृतिक मूल्य सगळी करपून जात आहेत, याचं बेसूर चित्र उभं राहिलं पाहिजे. म्हणून उदात्त जीवन म्हणून मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचं आहे. बाबासाहेब म्हणतायत की उदात्त जीवन मूल्य
व सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. बाबासाहेबांचं हे वचन ऐकत असताना वामनदादांच्या साहित्यालाही डोक्यात ठेवा की वामनदादांनी आपल्या साहित्यात कसं ते ऐकलं आहे. उदात्त जीवन मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपले लक्ष आकुंचित मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्या पाड्यातील अंधार गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचं दलितांचं फार मोठं जग आहे, हे विसरू नका. त्यांची दुःख त्यांच्या व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यासाठी झटा. त्यातच खरी मानवता आहे. हे साहित्याच्या चित्रासाठी बाबासाहेबांनी दिलेलं हे प्रियंबल आहे भारतीय संविधानाला. त्याचं आता सगळ्यात महत्वाचं दुसरा उतारा फार छोटासा आहे, तो पण फार मार्मिक आणि महत्वाचा आहे. प्रगतीचं मापन करणारी दोन प्रभावी प्रगतीचं मापन करणारी आणि इतिहास दर्शविणारी दोन प्रभावी अस्त्र आहेत, एक लेखणी आणि वाणी. ही दोन्ही अस्त्र व्यासंगी वृत्तीनं जोपासली पाहिजेत. जीवनात साहित्याला विशेष मोल आहे. तुमचं कर्तव्य, तुमची बुद्धिमत्ता, तुमची विद्वत्ता सिद्ध करणारं तेच एकमेव साधन आहे, हे लक्षात ठेवा. वामनदादा लिहितात, भीम वाणी पडली माझ्या काणी आणि तीच वाणी ठरली माझी गाणी. बाबासाहेबांनी जे म्हटलं, जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिलं, आमच्या साहित्यकारांना विचारवंतांना अजून त्या दिशेनं खऱ्या अर्थानं त्या ताकदीचं लेखन उभं करता आलं नाही. भारतीय संविधानाला काय अपेक्षा आहे माणसासाठी? मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, एकाने हसावे लाखाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे. इथे सारे सारे नवे पेरताना वामन परिमी तुझे हात व्हावे. माणसावरचं इतकं सुंदर गाणं माझ्या तरी वाचण्यात आलं नाही. पुण्यामधले लोक लिहित असतील तर मला माहिती नाही, पण असं गाणं माझ्या वाचनात आलं नाही. ही माणसाची गाथा, आणि ती पण बाबासाहेबांनी दिलेल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या मार्गाने जाणारी ही गाथा वामनदादा लिहित आहेत. वामनदादांनी स्वतःची तुलना संत तुकारामांशी केलेली आहे. लहानपणी जसं तुकाराम जनमुखी झाले, त्यांचे अभंग अखंड तुमच्या या परिसरामध्ये स्पेशल विमान येत आहे आणि ते कोणालाच येत नाही, दुसऱ्याला कोणासाठीच नाही आलं, आमच्या संत तुकाराम महाराजांसाठी आलं. ते त्याचा रिझन आहे बघा. संत तुकाराम महाराजांचे अभंगांना आपण एक शब्द उच्चारतो, तुकाराम महाराजांची गाथा, तुकोबाची गाथा. गाथा पालीचा शब्द आला का ध्यानी, गाथा पालीचा शब्द आला का ध्यानी, बुद्ध दिसेल तुम्हाला पानोपाणी बाई ग. आणि मग अशा तुकारामाचं टोटल डेड बॉडी गायब केली बरं का. साधू मालो मुंबईची आहेत, धुळवडीच्या दिवशी डेड बॉडी गायब केली. त्याचं रिझन आहे, संत तुकारामांच्या समकालीन संत बहिणाई आहेत, त्या संस्कृतच्या अभ्यासिका आहेत, प्रकांड पंडित आहेत. अश्वघोषाच्या वज्रसूचीचं बुद्धाच्या चरित्राच्या संदर्भानं त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि त्यांच्या चर्चा होत आहेत तुकाराम महाराजांच्या. तर ते अश्वघोषाचं चरित्र गाथेमध्ये आलं आहे. तुकाराम बाबाची गाथा बुडवली जाते आणि गुरुत्वीय बलाच्या अगेन्स्ट मध्ये 13 दिवसानंतर गाथा वर येते त्याच ठिकाणी नदीच्या प्रवाहातून. तेव्हा शाहीचाही शोध नव्हता, परंतु शाही पण तिथे 13 दिवसात. हे आम्ही सगळं लक्षात घेतलं पाहिजे, हे संदर्भ लक्षात घेतले पाहिजे. अशा तुकारामांची किंवा तुकारामांचं गाणं जनसामान्यापर्यंत पोहोचतंय. माझंही गाणं तसं झालं पाहिजे आणि म्हणून वामनदादा आपली स्वतःची तुलना संत तुकारामांशी करतायत. याचा प्रत्यय जसा तुकाराम महाराजांची गाथा गायली जाते तसा कितीही मोठा विचारवंत असू देत, वामनदादांच्या 2 ओळी आपल्या व्याख्यानामध्ये बोलल्याशिवाय त्याचं कामच होतच नाही. असं सामर्थ्य वामनदादांनी आपल्यासाठी निर्माण केलं. मी अतिशय आज मी ठरवलंय, वेगळ्या पद्धतीने थोडंसं बोलायचं ठरवलंय. बाबासाहेबांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिलं. या ठिकाणी कुणालदादा वराळे आहेत, आमचे बंधू किशोर वाघ आहेत, सरलाताई आहेत, की वामनदादा लिहितायत
काव्यशास्त्राच्या संदर्भानं की मी चातुर्वर्ण्याची चौकट तोडली, तसाच मी काव्यशास्त्राच्या चौकटीपासून मुक्त आहे. काही दिवस उर्दूच्या काव्यशास्त्रात गुरफटलो होतो. शाळेत एके दिवस न गेलेले व्यक्ती, लक्षात घ्या. गुरफटलो होतो हेही खरं आहे. तरी गाणं म्हटलं की यमक आलंच. संपूर्णपणे यमकाचं बंधन तोडताही येत नाही. वामनदादा म्हणतात मी संगीत शास्त्राचे नियम देखील तोडले आहेत. आदरणीय बोदडे साहेब गेले, त्यांनी मला विचारलं की संजय मोहोळ साहेबांनी जे शास्त्रीय केलं आहे, तर वामनदादा म्हणतात की मी पारंपरिक संगीत शास्त्राचे नियम देखील मोडले आहेत, तरी देखील आमच्या गाण्याला एक शास्त्र आहे. बघा वाक्य काय आहे. मी संगीत शास्त्राचे नियम मोडले आहेत, तरी देखील आमच्या गाण्याला शास्त्र आहे. तर या तरी देखील वरती माझ्या लहान भावासाठी मी PhD साठी हा विषय दिलाय की बाबा मला नाही समजत, मी बॉटनीचा आहे, तरी देखील काय आहे, पारंपरिक संगीत शास्त्राचे नियम तोडणारे, काव्यशास्त्राची चौकट तोडणारे वामनदादा असं म्हणतात की तरी देखील आमच्या गाण्याला शास्त्र आहे. तर हे असं कोणतं शास्त्र आहे की वामनदादाचं गाणं गाव खेड्यातल्या माणसाचा, म्हणजे लाईव्ह रेकॉर्डिंग, स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करताना करप्ट होते कधी कधी, काय फाईल असेल ती. वामनदादा उघड्यावर बसतायत, ती मांडी ठोकतायत, उभे राहतायत, गाणं ऑडियन्स मध्ये उभ्या, म्हणजे निळ्या आबाळाच्या खाली. म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं, 11वीत ऐकलेलं गाणं अजून करप्ट झाली नाही फाईल. काय होतं ते गाणं, दिधुले अभिमाई ने तुम्ही दिधुले अभिमाई ने तुम्ही अमृत चाखले, अमृत चाखले, सांगा कुणी कुणी थे ईमान राखले. तो प्रश्न मला सतत कुणाला छळतो, म्हणून मी 5 पर्यंत आलो, खंडाबा 16 पर्यंत जायचं आहे. कुणी ईमान राखलं, फाईल अजिबात करप्ट होत नाही, स्टुडिओ लागत नाही वामनदादाच्या गाण्याला. ही जी काही वामनदादांनी प्रतिभा निर्माण केली, त्यासाठी वामनदादांनी 6 दशक अखंडपणे आपलं काव्य लेखन केलं. म्हणजे बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास त्या कालखंडामध्ये आपले स्टुडिओ नाहीत, आजही आपल्याकडे ते नाही आहे. त्या ठिकाणी आपली पत्रकारिता देखील फार काळ टिकत नाही, प्रसाराची साधनं नाहीत. परंतु बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची चळवळीचं डॉक्युमेंटेशन, दस्तऐवज म्हणजे वामनदादा कर्डकांचं गाणं आहे, हे मी खात्रीनं सांगतो. वामनदादा चिल्लर चालर आलतू फालतू लिहित बसत नाही. बाबासाहेबांना काय म्हणायचं, गांधीजीला म्हटलं मला मातृभूमी नाही, लगेच गाण्यात आलं मातृभूमी नाही आम्हाला, मातृभूमी नाही आम्हाला. धनी जरी मूळ आदिवासी, दरी मध्ये राहतो उपाशी, चोर इथे आज धनी झाला, मातृभूमी नाही आम्हाला, मातृभूमी नाही आम्हाला. मासळी बोले आपल्या पिलाला जो आहे ना, तो कम्युनिझमच्या संदर्भातलं गाणं आहे. ते अशाच पद्धतीचं कम्युनिझमच्या संदर्भात रंग लाल आहे तुझ्या लेखणीला. आता तो लोक कशातही तो नक्षलवाद शोधून राहिले, कशातही लोक नक्षलवाद शोधून राहिले. रंग लाल आहे तुझ्या लेखणीला, करू काय आता अशा लेखणीला. रक्त सांडणारा तुझा पंथ आहे, करुणाच नाही भाले ठेकणीला. रक्त ना पडावे. बाबासाहेब कसं म्हणतात की रक्ताचा एकही थेंब न सांडवता. आता हे बाबासाहेबांचं विधान वामनदादाच्या कवितेत कसं येतं बघा. बाबासाहेबांना पकडते वामनदादाची प्रतिभा. रक्त ना पडावे, कार्य तर घडावे, असे गौतमाशी मन तुझे जडावे. हाकीला अभिमाने समाजाचा गाडा, तसे यश यावे तुझ्या हाकणीला. ते पकडलं वामनदादांनी. बाबासाहेबांना काय म्हणाले ते पकडलं. आणि सगळ्या शाहीर कलावंतांच्या संदर्भामध्ये म्हणतो यासाठी आज सगळीकडे खरं म्हणजे आपल्या या चळवळीसाठी अनेक म्हणजे असंख्य लोकांचं योगदान आहे. काळाच्या पडद्याआड असंख्य लोक गेले. वामनदादा आज ताकदीनं पुढे येत आहेत. म्हणजे जसं एन शिवराजांनी म्हटलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. वामनदादांच्या संदर्भात मी असं नेहमी म्हणत असतो, मी लेखांमध्ये पण म्हटलंय की बा डेड वामनदादा कर्डक इज मोर क्रिएटिव्ह. त्यांच्या मृत्यूनंतर वामनदादा अधिक क्रिएटिव्ह झाले आहेत.
अनेक लोक विद्यार्थी त्यांच्या कामावरती संशोधन करतात कवितेच्या संदर्भानं. कारण ही कविता काही हा आपली चळवळ काही रंजनाची चळवळ नाही. वामनदादा लिहितायत कवी शाहिरांच्या साठी की ना कविता कशी असावी. ना अर्थबोध होई ना गोड मोद होई, वामन अशा तऱ्हेच्या कवनात काय आहे. अर्थबोधही झाला पाहिजे, सोपंही असलं पाहिजे, ते गोडही असलं पाहिजे. आणि असं जर नसेल तर अशा पद्धतीचं कवन लिहून काव्य लिहून त्याचा उपयोग काय असं वामनदादा सांगताय. वामनदादा हे मिशनरी आहे. मी माझ्याबद्दल बोलतो, आम्ही सिजनल आहोत. जयंती आली, 14 ऑक्टोबर आलं, 6 डिसेंबर आलं, आम्ही सिजनल आहोत. म्हणजे आता तर यवतमाळवरून MG एकतर आलो आम्ही. ती काही आपली नाही आहे, भीमाई तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. आम्ही बऱ्याचदा सांगतो की माझा इथे फ्लॅट आहे, माझ्याकडे एवढे प्लॉट आहेत, मी माझ्याकडे अमकी आहे, ऑडी आहे वगैरे वगैरे. अरे बाबा हे आपलं नव्हे, हे बाबासाहेबांचं आहे. मग वामनदादा लिहितात तुझीच कमाई आहे ग भीमाई. आणि वामनदादा मिशनरी कसे आहेत ते सांगतायत की ह्या भीमपथाने जाता चिंतान जीवाची आता, गाऊन भीमाची गाथा सुखवावी जनता माता. गाता गाता वामन वाणी जडो विचारी ज्वानी, मी नवी कहाणी होऊन वाणी, गाते भीमाची गाणी मी नवी कहाणी. बाबासाहेबांचं आपण हे 5 खंड आहे ना, त्याला असं वर्गीकरण केलंय, क्लासिफाय केलंय. मी थोडंसं त्या याच्याबद्दल सांगतो की जे नगरच्या गायकवाड साहेबांनी 2,500 गाणी दिली त्याला अभ्यास केला. आणि बाबासाहेबांच्या जन्मापासून बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण मधलं जे कार्य आहे अशा संदर्भातली गाणी आपण पहिल्या खंडात घेतली. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतरची जी काही बाबासाहेबांची चळवळ नंतरची आहे ती दुसऱ्या खंडात घेतली. बुद्ध आणि धम्माच्या संघाच्या संदर्भातली गाणी 3ऱ्या खंडात घेतली. राष्ट्राच्या अंगानं खरा राष्ट्रवाद काय असतो, आय एम इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट, जे बाबासाहेब म्हणतात त्याच मार्गाने चालणारं गाणं 4थ्या खंडात आहे. हिंदी मधले 3 खंड येत आहेत, 5वा खंड आला आहे. 5व्या खंडामध्ये हिंदी मधली बुद्ध बाबासाहेबांवरची गाणी आहेत. 6व्या खंडामध्ये येणार आहे आता आगामी हिंदी मधली राष्ट्रावरची गाणी आहेत. आणि 7व्या खंडामध्ये हिंदी मधली प्रेम कविता आहे. आता ही प्रेम कविता देखील कोणत्या मार्गाने जाते. गुलाबाची लाली वसे गौरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली. आमच्यासारखा कवी असला बसला असा केसला वगैरे वगैरे वर्णन करत बसला होता. बडोदा मॉडेल गुजरातचं मॉडेल मोठं गाजतंय देशामध्ये. आणि वामनदादा लिहित आहेत, बाबासाहेब बडोद्याला नोकरीला गेले आहेत आणि तिथे जातीचे अनुभव येत आहेत. वामनदादा लिहित आहेत, मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी, मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी, आला परी जात कळेना, मराठा नरेश परी गुजरात देश, उलटीच बोली तिथं उलटाच वेश, कुरबुरती सारे कर्मचारी, कुरबुरती सारे कर्मचारी राजदरबारी, आला परी जात कळेना, साधा चपराशी म्हणे हलक्या सुरात, कोण तुम्ही तात जरा सांगा विदात, कोण तुम्ही हलके वा भारी, कोण तुम्ही हलके वा भारी राजदरबारी, आला परी जात कळेना, कारकुनी करणारा वामन परी, साहेबांच्या केबिनीत आल्यावरी, हळू हेच भीमाला विचारी, राजदरबारी. त्या कारकुनाला धर्मानं केवढं अभय दिले. साहेबाच्या कॅबिन मध्ये येतो कारकुन. कारकुनी करणारा वामन परी, साहेबांच्या कॅबिनीत आल्यावरी, हळू हेच भीमाला विचारी, राजदरबारी, आला परी जात कळेना. सगळ्यात महत्वाचं भीमा कोरेगाव काय लिहिलं वामनदादांनी या गझलेच्या अंगानं. हे आपण नुसते खंड प्रकाशित नाही केले. मराठी गझल म्हटले की आमच्या आदरणीय सुरेश भट साहेबांचा उल्लेख होतो. परंतु दीक्षाभूमीला 25 वर्ष झाले होते. आमच्या आदरणीय रासू गवई साहेबांनी सुरेश भट अमरावतीचे विनंती केली की यावेळेस तुम्ही गाणं लिहा.
दीक्षाभूमीच्या स्टेजवरती तिथे सादर करायचा आहे. सुरेश भट साहेबांनी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खरातांना वामनदादांची पुस्तकं मागितली, वाटचाल आणि मोहोळ. सुरेश भटांनी त्याचा अभ्यास केला आणि आंबेडकरवादी चळवळीची गाणी पुढे येत आहेत. तर या खंडांमधून जे काम झालंय आता पुढचं काम आहे की वामनदादांनी जी गझल लिहिली आहे ती सुरेश भटांच्या पूर्वीची गझल आहे. पूर्वीचे हे सिद्ध केलं आहे आमचे नागपूरचे बंधू प्रमोद वाळके साहेबांनी. बरं एवढाच विषय नाही, मराठीमध्ये जी काही गझलेच्या अंगाने वृत्त असतात या सगळ्या वृत्तांमध्ये गझलात लिहिल्या, परंतु आता हे जे काही खंड प्रकाशित झाले आहेत 4 खंड, याच्यामध्ये त्या वाळके साहेबांना 9 प्रकारच्या गझला अशा मिळाल्या की ते मराठीमध्ये त्याचे वृत्तच नाही आहेत. तर प्रमोद वाळके साहेबांनी वामनदादाच्या गझलेच्या आधारानं अभिजात मराठीला 9 गझलांची नवीन वृत्तांची नावं दिलेली आहे. हे वामनदादांचं सामर्थ्य आहे. आता तर हिंदी मधलं येणार आहे, हिंदी मधलं गझला आहेत. हे अशा पद्धतीनं काम चाललंय. किंवा नुसतं प्रकाशन आहे आणि पुस्तकं छापतो आहोत असा एवढाच विषय नाही. आपण काय केलंय की वामनदादांच्या नावाची विद्यापीठांमध्ये अध्यासनं झाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न केले आहेत. ऑलरेडी 2012ला नाशिकला यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये होतं. औरंगाबाद मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठामधलं अध्यासनाचं उद्घाटन करायला मला संधी मिळाली माझ्या जीवनाचं असून. तिथे अध्यासन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये तिथे अध्यासन आपण मंजूर करून घेतलाय. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमध्ये 10 लाख त्याला मंजूर झाले आहेत आणि काम सुरू झाला. वामनदादाचा स्वतंत्र अभ्यास चालला. ही जी काही खंड आली आहेत आतापर्यंत 23 विद्यार्थी PhD वाले वामनदादांवरती शाळेत एकही दिवस न गेलेले आमचे वामनदादा बाबासाहेबांच्या प्रज्ञेला पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि विद्यार्थी 23 विद्यार्थी MD इंगोले सर त्यांचे विषय काय आहे, विद्यापीठ कुठलं, गाईड काय, असं सगळं आपण तो डेटा तिथे देतो आहे. हे काम नुसतं पुस्तक प्रकाशनाचं पुरतं आपण मर्यादित ठेवलं नाही. ते यासाठी की वामनदादाच्या गाण्यामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचा लेखाजोखा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत तो गेला पाहिजे. गझल लिहिली भीमा कोरेगावची. काय लिहिलं? पुण्यामध्ये आहोत म्हणून ते म्हटलंच पाहिजे. थोडस माफ करा, ही चिठ्ठी मी अशी उलटी करून ठेवतो, थोडी माझ्याकडेच फोन राहिली उलटी करून ठेवतो. आणि मी काय डोळस सरांनी एवढा डोळस नाही, तिच्याकडे पाहत नाही. इकडे पहाट वारा, इकडे म्हणजे आमच्या वस्तीकडे येऊ दिलाच नाही, घरच्यात गारवा नेऊ दिलाच नाही, हिरवाच टोक चारा सारेच खात होते, सारेच खात होते, सारेच खात होते, चारा असा आम्हाला सेवू दिलाच नाही, आली ढुंगास काठी. हे कडवं मुद्दाम घेतोय, पुण्यामध्ये आहोत आपण. आली ढुंगास काठी निगाड गे गळ्याला, निगाड गे गळ्याला, निगाड गे गळ्याला, वाटेत पाय आमचा उमटू दिलाच नाही. थोडं उंच झालं ते. जाऊन कोरे गावी पाहून घे निशाणी, पाहून घे निशाणी, पाहून घे निशाणी, झेंडा तुझा कुणाला रोवू दिलाच नाही, वामन तुझा कुळाच्या झुंजार माणसानी, झुंजार माणसानी, झुंजार माणसानी, सन्मान हा कुणाला घेऊ दिलाच नाही. या पुण्यामध्ये
एरवड्यामध्ये वामनदादा लिहित आहेत, कस्तुरबा गांधी प्राणांची याचना करते. तू दिन दुबळ्यांचा राजा, पाठीचा बंधू माझा, तू दिन दुबळ्यांचा राजा, पाठीचा बंधू माझा, मला तू दान दे पतीचे प्राण दे, मला तू दान दे पतीचे प्राण दे. कस्तुरबा के विलवाणी नेत्रांचे गळी पाणी, ती वदे भीमाच्या कानी, हो आज तरी तू दानी, मला तू दान दे पतीचे प्राण दे. अशा गोष्टी घडतायत आणि वामन दादा एक 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 गाणं त्याच्यावरती लिहितात. मी जास्त बोलणार नाही, परंतु पुण्यामधल्या प्रभात स्टुडिओचा विषय सांगणं गरजेचं आहे. तो देखील अभिजात असल्या कारणानं सांगणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर म्हणजे बघा आपल्या बोदडे साहेबांनी जे गाणं म्हटलं तशाच पद्धतीने की आमची जुनी पिढी सगळी वामनदादाला वामनदादा सगळ्याच पिढीदर पिढी वामनदादाच म्हणतात की हे वामनदादा चळवळीचे दादा कसे झाले. चळवळीचा मोठा भाऊ, बाप गेल्यानंतर घरातला मोठा भाऊ सगळ्या परिवाराची जबाबदारी घेतो. अशी सगळी सांस्कृतिक आंबेडकरवादी संस्कृतीची जी काही सर्व जबाबदारी आहे ती वामनदादाने घेतली. आणि वामनदादाचं एक गाणं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरचं मुंबईला रिपब्लिकन पक्षाचं पहिलं अधिवेशन झालं तेव्हा लिहिलं आणि जनार्दन गवई, गोपीनाथ मिसाळ जी काही शाहीर मंडळी यांनी मुलाखतीत सांगितलं की हे वामनदादाचं गाणं कोणतं, आम्ही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरचं गाणं लिहिलं. कारण ते संकल्पाचं गाणं आहे. आम्ही तुझे संतान भीमा, आम्ही तुझे संतान, तुझा वारसा पुढे न्यावया, करू जीवाचे रान. हे गाणं लाखो लोकांनी वामनदादाच्या पाठी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तो सम्यक संकल्प होता बाबासाहेब गेल्यानंतर. 56चं ते गाणं आहे. मात्र 58, 59, 60 या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये वामनदादा या पुण्यातल्या प्रभात स्टुडिओकडे वळलेला आहे. सांगा या वेळीला आणि पंचारती हा चित्रपट, हे गाणं आपल्याला माहिती आहे सांगते ऐकामधलं. तर त्या सांगते ऐकामधल्या या सांगा या वेळीला या गाण्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे. सांगता ऐका चित्रपटाला गदी माडगुळकरांची सगळी गाणी आहेत आणि वसंत पवार संगीतकार आणि राम कदम ही जी सगळी काही मंडळी आहेत हे म्हणतात की वामन कर्डकांचं एक गाणं तिथे घ्यायचं आहे. आणि त्या चित्रपटामध्ये मालकाच्या कामावरती असणाऱ्या सालगड्यावरती वामनदादाकडून गाणं लिहून घेतलंय. तर गदिमा म्हणतात की सालगडी काही गाण्याचा विषय होऊ शकतो का, सालगड्यावरती गाणं नायकाला सोडून. आणि ते गाणं ऐकतात, गदिमा गाणं ऐकतात. पुण्यामधली ही कथा आहे सोडवायची. आणि गदिमा डुलकर म्हणतात एक तर त्या पोराचंच गाणं ठेवा, त्या पोराचं गाणं असेल तर माझी गाणी काढून टाका. मग शेवटी करार होतो तिथे दोघांमध्ये, माडगुळकर आणि निर्माते आणि संगीतकारांमध्ये, की सुरुवातीच्या काही आठवडे तुमचीच गाणी राहतील, नंतर मात्र आपण तो करार संपल्यानंतर आम्हाला सोडू. तर सुरुवातीला तो चित्रपट फ्लॉप गेला पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहामध्ये. नंतर मात्र काय झालं, ज्यानंतर तो करार संपला तो कालावधी, आणि मग यांनी सांगता ऐकाच्या सगळ्या मंडळींनी नवीन पोस्टर सहित सांगा या वेळीला वामन कर्डकांच्या नव्या गीतासह विजयानंद सभा चित्रपटगृहामध्ये पुण्यातल्या तो 131 आठवडे कुणाल सिनेमा चालला. म्हणजे नागराजच्या सैराटनं आज केलं ते आमच्या वामनच्या सांगा या वेळीला आधीच केलं. म्हणजे गतिमानी हेरलं की अरे बाप रे हे काय लिहिलंय या पोरानं, म्हणजे त्या पोरानं त्या वयात तोच विषय होता. आणि नंतर मग लिहिलं पंचारतीसाठी चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडतील भुरू भुरू. काय मग काय काय शब्द येतात, जसं काही गायचं दूध पिळणं चालेल, चळचळ धारा येत आहेत. पण जे शब्द आहे ना वामनदादाच्या अवतीभोवती नाही का, तसं कार्यक्रम मला पण फोटो देऊ, मला पण फोटो असं होते काय, ते शब्द म्हणत असतील वामनदादाला अवतीभोवती उभं राहून की मला घ्या ना या गीतेमध्ये, मला घ्या ना या गीतामध्ये, नको बाजूला सर तुझं इथं काम नाही, पुढच्या वेळेस बघू. अशी सगळी शब्दांचा भाषा होण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या संदर्भाने काय सुधारलं. शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे गाणं माहित आहे की वामनदादांनी शिवरायांवरती लिहिलंय. संभाजी राजांवरती कविता, वामनदादांच्या संभाजी राजांवरच्या कविता येतील पुढे संभाजी राजांवरती. आणि बाबासाहेबांचं शिवरायांचं आणि संभाजी राजांचं नातं काय आहे माहिती आहे. मग आम्ही जो उल्लेख केला की नाही पीएचडीचा प्रबंध सबमिट झाला तर त्यावेळेस तिथे एक अट होती
की त्या विद्यार्थ्यानं रिसर्चच्या सारखं एक टॉपिक घेऊन काम करावं पुन्हा आणि सगळं ते सबमिट करावं. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी काय विषय घेतला होता की संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती कशी होती हा संदर्भ तुम्हाला चांगदेव खैरमुडे साहेबांच्या पहिल्या खंडामध्ये पान नंबर 73 वरती वाचायचं. हे आमचं नातं आहे आणि हे नातं बाबा वामनदादा आपल्या लक्षातून जाऊ देत नाही. आणि मग संभाजी महाराजांवरती देखील कविता येतात. खूप सारं इथे सांगण्यासारखं आहे. वामनदादा बाबासाहेबांचा ग्रंथ 2 ओळीत पकडतात. अनलिशन ऑफ कास्ट, जातीभेदाचं निर्मूलन. आम्हीच येथे जातीयतेचे तोडू सारे बंध, तोडू सारे बंध, जडला आता छंद आम्हाला, जडला आता छंद. अर्थशास्त्रामध्ये म्हणजे आमच्या पिढीला कुणाल आणि किशोर वाघ आणि जी कलावंत मंडळी आहेत, आम्हाला वामनदादांच्या पुढच्या पिढीचं गाणं लिहिता आलं पाहिजे. वामनदादांच्या समोर सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हे होतं. आता अदानी आणि अंबानीच्या संदर्भातलं गाणं आमच्याकडनं आलं पाहिजे. हे आमचं काही भक्तीची चळवळ नाही. आम्हाला वामनदादांनी तर नाही का आपण लेकरू घरातलं आपलं लेकरू आपण खांद्यावर घेतो. बघ बाबा मला जे दिसत नाही आपण लेकराला वर घेतो नाही. आपल्याला जे क्षितिज दिसतं त्या क्षितिजाच्या पलीकडचं आपल्या लेकरांना दिसावं अशी गाणी आमच्या कवी कलावंतांनी लिहावी. आणि या सगळ्या आयोजक मंडळीवर एवढा भार टाकावा सत्काराचा की घ्या आमचा यांचं पण घ्यावं लागतं. नाही बाबा यांचं काम जास्त आहे ना असा सगळा भार आहे. मी श्यामदादा कुठे श्यामदादा मी म्हणालो होते की बाबा मला सत्कार नका करू पण एक तास द्या. ठीक आहे. मी या ठिकाणी अधिक न बोलता आज बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं जे लोकशाहीच्या संदर्भातलं एक कोटेशन म्हणतो आणि मी थांबतो. लोकशाही आज कशा पद्धतीनं धोक्यात आलेली आहे. आता सगळीकडे वोट चोरी आहे. बाबासाहेब म्हणतात इट सीम्स टू मी दॅट देअर लाईज. आता हे वाक्य आहे का आणि याच्यावरती वामनदादाची कविता आहे का? इंग्रजीतलं हे कोटेशन आणि वामनदादा काय म्हणतात इट सीम्स टू मी दॅट देअर लाईज ऑन अस अ व्हेरी इम्पॉर्टंट ड्युटी टू सी दॅट डेमोक्रेसी डज नॉट व्हॅनिश फ्रॉम दी अर्थ ॲज अ गव्हर्निंग प्रिन्सिपल ऑफ ह्युमन रिलेशनशिप. If we believe in it, we must both be true and loyal to it. Do not help to the enemies of democracy to uproot the principles of liberty, equality and fraternity. बाबासाहेबांनी म्हटलं आणि वामनदादा म्हणतात अशी कशी बाई तुझी लोकशाही, इथे गौतमाची करुणाच नाही, धनी चाकराची कतुकाय नाती, एक पायात काला एक उंच राही, वामन भीमाच्या नीतीने लढावे, रक्त ना पडावे, हवे ते घडावे, कान घडावी इथे हीच क्रांती, कान घडावी इथे हीच क्रांती. मी खरं म्हणजे तुमची क्षमा मागतो. आयोजकांची जी काही माझ्यामुळे तारंबट थोडीशी झाली त्याबद्दल एक क्षमा मागतो. आणि आपण हा जो जीवनगौरव पुरस्कार दिला आहे ते राहिलं आपलं 11 वाजता. पुढच्या 11 वाजून आल्यानंतर मला सत्काराचा विषय नाही. आमच्या पिढीनं जीवाचं रान करून इथपर्यंत आम्हाला आणलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांना अशी विनंती करेन की त्या विचारापासून आपण ढळलो नाही पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या जीवनात राहतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत.